यानंतर बघूयात महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सुरू असलेल्या नोंदणीत पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। 1 रुपया नोंदणी फी असूनही जुन्नर तालुक्यामध्ये कामगारांकडून एजंट 1100 रुपये उकळत आहेत आणि त्यामुळे कामगार कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कामगारांच्या अशा प्रकारे अनधिकृत कॅम्प आयोजित करून त्यांच्याकडून जास्त रक्कम उकळली जाते। ही सुविधा केंद्रात कामगार नोंदणी सहजपणे शक्य असतानाही एजंट आणि सब एजंट अनधिकृत कॅम्पसाठी अडगळीचं आणि वाहतुकीची सुविधा नसलेलं ठिकाण निवडतात। जुन्नर तालुक्यातील येडगावमध्येही नुकताच असा कॅम्प घेण्यात आला। अनधिकृत कॅम्प भरवणाऱ्या एजंटला मोबाईलवरून विचारणा केल्यावर त्यांची चांगलीच भंबेरी उडाली। कामगारांची आर्थिक लूट होत असल्याप्रकरणी न्यूज 18 लोकमतनं अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्याधिकारी विवेक कुंभार आणि पुण्याचे कामगार उपायुक्त अभय गीते यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला। त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं। कामगार नोंदणी किंवा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प घेता येत नाही, आम्ही त्याला परवानगी देत नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते द्या, म्हणजे कारवाई करणं सोपं जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। हॅलो, हा बोला ना। गव्हाणे साहेब नमस्ते। हा नमस्कार, बोला बोला। तुम्ही चौकशी केली त्याची अजून काय ऑनलाईन काय त्या बांधकाम कामगार नोंदणीची? हा मग त्याला 1 रुपयाची फी आहे गव्हर्नमेंटची। अहो असू द्या, तुम्ही पण आपलं 1100 काम कशा फास्ट करताय? ऐका, मी काय म्हणतो ऐका, हा त्याच्यानुसार जर चाललं तर आपले काम राहणार माग। बरोबर। आणि इथं एजंट असतात, आपण काय बांधकाम कामगार नाहीये। हा तुम्हाला हे सांगतो का आपण काय आहे का लिगली बांधकाम कामगार? हा पण त्याच्या नावाखाली काय असतं, ती 50% रक्कम ती घेतात, 50% आपल्याला लाभ देतात। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर सुलभपणे नोंदणी करता येते। कामगार नोंदणी कशासाठी करावी लागते ते आता पाहूया। बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, कामाच्या ठिकाणी वापरायच्या साहित्यासह गृहउपयोगी साहित्य म्हणजेच भांड्यांचं मोफत वाटप करण्यात येतं। अपघात सहाय्य, वैद्यकीय सहाय्य आणि मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते। मात्र या सर्व योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली अनधिकृत कॅम्प भरवून एजंट गरजू कामगारांकडून जास्त पैसे उकळतात। मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यातील निम्म्या रकमेवर एजंट डल्ला मारत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे एजंट्सवर कारवाई करणं गरजेचं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर।